नमस्कार मित्रांनो, तर आत्ताच नवीन प्रोमो परत एक आलेला आहे आणि त्यांनी आज सांगितलं आहे असे ढोल ताशे वाजवताना रितेश देशमुख सर जे आहेत ते आहेत. तर त्यांनी कालच एक पोस्ट शेअर केली होती. तर त्यांनी असा काळ्या कलरचा कोट घातलेला आहे आणि ती पोस्ट शेअर केलेली आहे. कालच संध्याकाळी त्यांनी ती पोस्ट शेअर केलेली आहे आणि मला वाटलंच होतं की त्यांनी प्रोमो शूट केलेला असणार आहे आणि ते खरं तसंच झालेलं आहे. प्रोमो शूट केलेला आहे आणि ढोल ताशांच्या याच्यामध्ये ते आज तारीख सांगणार आहे. तर कलर्स मराठीचे जे कलाकार आहेत क्षितिज आणि गौरी, त्यांनी देखील काल एक प्रोमो शेअर केला होता. सांगितलं होतं की आज तारीख येणार आहे संध्याकाळी. तर मित्रांनो, ही जी तारीख असणार आहे ही 28 जुलैच असणार आहे. 100% 28 जुलैच असणार आहे. कारण एवढ्या लवकर जे प्रोमो येतात ते याचा अर्थ की 28 जुलैला ग्रँड प्रीमियर 7 वाजता होणार, म्हणजे होणारच आहे. तर तेच आपल्याला ढोल ताशांच्या आवाजामध्ये सांगणार आहे. तर खरंच जे रितेश सर येणार आहे ते खूपच छान असं प्रोमो घेऊन येणार आहे. म्हणजे असं पहिल्यांदाच दिसतंय की ढोल ताशांच्या आवाजामध्ये जो काही प्रोमो येतोय म्हणजे हटकेच असणार आहे जो प्रोमो असणार आहे तो. तर सदस्यही आपल्याला हळूहळू समजणार आहेत. कारण 1 वर्ष झालं आहे प्रतीक्षा पाहतोय आपण बिग बॉस मराठीची. कारण 4थ्या सीझन नंतर त्यांनी 1 वर्ष गॅप घेतला होता. त्यानंतर आता जो सीझन येतोय तो महेश मांजरेकर सर न करता रितेश सर जे आहेत ते होस्ट करतात आहे आणि खूपच छान होस्ट करतील अशी अपेक्षा आहे. कारण त्यांचे मित्रच आहे सलमान खान, खूप जवळचे मित्र आहेत दोघं जण. तर खूप सारी माहिती ही त्यांच्याकडनं पण मिळणार आहे कसं होस्ट करायला पाहिजे ते. आणि सर तर छान करणारच, हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर मित्रांनो, संध्याकाळी तारीख तर होणारच आहे अनाऊन्स आणि माहीत पण आहे 28 जुलै शिवाय दुसरं काय असणार आहे एवढ्या लवकर ज्या आरती प्रोमो येतोय त्या आरती. तर संध्याकाळी व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलला लेटेस्ट अपडेट जी आहे ती माहीत करण्यासाठी आणि आपले रिव्ह्यू दररोज होणार आहेत. बिग बॉस मराठी सुरू झाल्यानंतर प्रत्येक एपिसोड झाल्यानंतरचा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.